हॅलो विद्यार्थी मित्र हो, आपण इयत्ता 12वी मध्ये भूगोल या विषयातील प्रकरण क्रमांक 4 प्राथमिक आर्थिक क्रिया याचा अभ्यास करीत आहोत. त्यामध्ये आज आपण पाहणार आहोत तो उपघटक आहे खाणकाम आणि शेती. याच्या पूर्वी या प्रकरणातील आपण 4 व्हिडिओ त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या प्राथमिक आर्थिक क्रिया आहेत तर त्या आर्थिक क्रियांचा थोडक्यात आढावा पाहिलेला आहे. प्राथमिक आर्थिक क्रिया कशा आहेत की ज्या आर्थिक क्रिया निसर्गावरती नैसर्गिक आर्थिक क्रियावरती अवलंबून असतात त्यांना आपण प्राथमिक आर्थिक क्रिया असे म्हणतो. आणि या आर्थिक क्रियांच्या मध्ये 1 शिकार, 2 फळे कंदमुळे गोळा करणे, 3 लाकूड तोड, 4 मासेमारी. तर या आर्थिक क्रियांचा आढावा आपण या पाठीमागच्या जवळजवळ 4 व्हिडिओ मध्ये पाहिलेला आहे. या प्रकरणाचा आज आपण 5वा व्हिडिओ पाहतोय आणि या 5व्या व्हिडिओत आपण खाणकाम आणि शेती या दोन आर्थिक क्रिया जागतिक पातळीवरती कशा आढळतात, खाणकाम कुठं कशा प्रकारे केलं जातं, शेतीचे प्रकार कोणते आहेत आणि त्याची वैशिष्ट्ये कोणती आहेत, तर याचा थोडक्यात आढावा आपण घेणार आहोत. खाणकाम हा व्यवसाय पाहत असताना आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला याच्यामध्ये जगाचा नकाशा दिलेला आहे आणि या जगाच्या नकाशावरती वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत आणि त्यानुसार खाणकाम व्यवसाय जागतिक पातळीवरती कशा प्रकारे चालतो आपण समजून घ्यायचा आहे. तर यामध्ये पहिलाच प्रश्न विचारलेला आहे, काय आहे, खाणकाम व्यवसाय उत्तर अमेरिकेच्या मुख्यतः कोणत्या भागात आहे. आणि याच्यासाठी आपल्याला सुरुवातीला दिलेला जो नकाशा आहे हा अगदी पहिल्या व्हिडिओ पासून मी नकाशा तुम्हाला दाखवते आणि त्याच्यामध्ये आपल्याला विविध प्रकारचे अगदी पशुपालन, शेती, मासेमारी, खाणकाम आणि लाकूड तोड या ठिकाणी सूचीमध्ये काही तुम्हाला त्या बाबी कुठं केल्या जातात, हे प्राथमिक आर्थिक क्रिया कुठं जागतिक पातळीवरती केली जाते हे सूचित केलेलं आढळतं. आता यामध्ये खाणकाम जो व्यवसाय आहे हा खाणकाम व्यवसाय गुलाबी स्टार म्हणजे चांदणी, हा उत्तर अमेरिकेचा भाग आहे बघा, माझा पॉइंटर आहे तिथं, जिथं जिथं आपल्याला गुलाबी चांदणी किंवा स्टार दिसतं तिथं तिथं खाणकाम व्यवसाय केले जातात. हा दक्षिण अमेरिकेच्या भागामध्ये, युरोप खंड हा सायबेरियाचा प्रांत आहे, आफ्रिका खंड इथे आपला हा भारत आहे, आशियाचा पूर्व भाग आहे आणि ऑस्ट्रेलिया, ज्या ज्या ठिकाणी आपल्याला तशा प्रकारचं गुलाबी रंगाचे स्टार्स दिसतात त्या त्या भागामध्ये खाणकाम व्यवसाय केला जातो हे या नकाशावरून सूचित होतं. आणि याच्यावरती विचारलेला प्रश्न काय आहे, तर खाणकाम व्यवसाय उत्तर अमेरिकेच्या मुख्यतः कोणत्या भागात आहे. इथं आहे हा उत्तर अमेरिका, मी पॉइंट फिरवते, हा उत्तर अमेरिकेचा भाग आहे आणि या उत्तर अमेरिकेच्या भागामध्ये जर पाहिलं तर हा दक्षिणेकडच्या पूर्व भागामध्ये, उत्तरेकडचा इथं अगदी जास्त दाट असे स्टार दिसत आहेत. उत्तर पश्चिम भागात खाणकाम व्यवसाय जास्त चालताना आपल्याला आढळतो. शिवाय ही पूर्व किनारपट्टीचा भाग जो आहे इथं पण आहे आणि मध्य भागामध्ये इथं मेक्सिकोचा हा प्रांत आहे, तर इथं सुद्धा आपल्याला खाणकाम व्यवसाय मोठ्या प्रकारे चालतो किंवा उत्तर अमेरिका खंडामध्ये तो आहे. दुसरा प्रश्न याच्यावरती आहे, दक्षिण अमेरिका खंडाच्या कोणत्या किनारपट्टीवर खाणकाम व्यवसाय केंद्रित झाला आहे. दक्षिण अमेरिका हा दक्षिण अमेरिकेचा भाग आहे, या दक्षिण अमेरिकेच्या कोणत्या किनारपट्टीवरती, आता इकडे पूर्व किनारपट्टी, हा पश्चिम किनारपट्टीचा भाग आणि हा उत्तर किनारपट्टीचा भाग असलेला आढळतो आणि याचं उत्तर आहे आपल्याला पश्चिम किनारपट्टी, हा अँडीज पर्वताचा भाग आहे. पश्चिम किनारपट्टीवर खाणकाम व्यवसाय जास्तीत जास्त केंद्रित झालेला आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, इतर सर्व प्राथमिक व्यवसायाशी तुलना करता खाणकामाचा विस्तार अक्षवृत्ताशी निगडीत वाटतो का, आणि जर वाटत असेल किंवा नसेल तर तो का. म्हणजे यामध्ये 2 प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. खाणकाम व्यवसाय, तर खाणकाम व्यवसाय अक्षवृत्त म्हणजे पृथ्वीच्या मध्यातून जाणारे हे अक्षवृत्त आहे,
हे विषुववृत्त, इथं डार्क गुलाबी रंगाचे आम्ही पॉइंट फिरवते पहा, हा विषुववृत्ताचा भाग आहे. विषुववृत्तापासून उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे हा अक्षवृत्ताचा भाग असलेला आपल्याला आढळतो. आता प्राथमिक व्यवसायाशी तुलना करता म्हणजे इतर जे व्यवसाय या इतर व्यवसायाशी तुलना करता आपल्याला याचा विस्तार अक्षवृत्ताशी निगडीत आहे का? तर याचं उत्तर आहे नाही. हा अक्षवृत्ताशी निगडीत नाही. का नाही? कारण खाणकाम व्यवसाय हा जगामध्ये सर्वत्र किंवा सगळीकडेच आढळतो असं नाही. सर्वत्रच तो नाही आढळत. काही ठिकाणी आता ह्या आपल्याला जे स्टार दिसतात हे सगळीकडेच आहेत का? हा उत्तर अमेरिकेच्या खंडात सगळीकडे आहे का? दक्षिण अमेरिकेमध्ये, युरोप खंडामध्ये, आफ्रिका, आशिया, ऑस्ट्रेलिया, तर या सर्वत्रच तो कमी अधिक प्रमाणात असलेला आढळतो. काही ठिकाणी जास्त प्रमाणात आहे, काही ठिकाणी कमी प्रमाणात असलेला आढळतो. म्हणजे कमी अधिक प्रमाणात असलेला आढळतो. आणि त्यामुळं ह्या व्यवसाय अक्षवृत्ताशी याचा संबंध नाही. ज्या ठिकाणी आपल्याला खनिजाची उपलब्धता आहे त्या ठिकाणी ह्या व्यवसायाचा विकास होतो. म्हणजे खनिजाच्या उपलब्धतेवरती हा व्यवसाय अवलंबून असतो. चौथा प्रश्न आहे, खाणकाम व्यवसायाचे जगातील केंद्रीकरण पाहता तुम्ही त्याचा संबंध देशाच्या आर्थिक विकासाशी लावू शकता का? म्हणजे जगातील खाणकाम जो व्यवसाय आहे त्याचं केंद्रीकरण जिथं जिथं झालंय त्या त्या प्रदेशाचा आर्थिक विकास झालेला आहे का? त्याचा संबंध आपण लावू शकतो का? पाहता उत्तर अमेरिकेमध्ये जिथं जिथं ह्या व्यवसायाचं केंद्रीकरण झालंय, युरोप खंडामध्ये, आशिया खंडामध्ये, तर त्याचा आर्थिक विकासाशी म्हणजे संबंध आहे का? तर याचं उत्तर आहे खाणकाम व्यवसाय जगातील ज्या भागात केंद्रित झालेला आहे त्या भागात आर्थिक विकासाला चालना मिळते. कशी मिळते? जेथे खाणकाम व्यवसाय विकसित झालेला आहे तेथे खनिजावर आधारित उद्योगधंदे विकसित होतात. उद्योगधंदे विकसित झाले की त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यामुळं लोकांची त्या बाजूकडे म्हणजे ओढ वाढते किंवा लोकांचा त्या बाजूकडे जाण्याचा ओघ वाढतो. साहजिकच वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध होतात. जिथे उद्योगधंदे विकसित होतात, तिथे वाहतूक आणि दळणवळण विकसित होतं. उच्च तंत्रज्ञानाचा विकास होतो आणि या सर्वांच्यामुळे त्या प्रदेशाचा प्रादेशिक आणि आर्थिक विकास झालेला आढळतो. अशा प्रकारे जागतिक पातळीवरती असणारे देश जर पाहिले तर आखाती राष्ट्र किंवा आखाती देश आहेत. संयुक्त संस्थान, इथे मी जो पॉइंट फिरवते हा संयुक्त संस्थानचा भाग आहे. संयुक्त संस्थान हा युरोप खंड आहे. रशियातील हा सैबेरियाचा प्रांत आहे. आपल्या भारतातील असणार हे छोटा नागपूरचं पठार आहे. चीनचा पठाराचा भाग आणि ऑस्ट्रेलियाची असणारी ही पूर्व किनारपट्टी. तर या भागामध्ये खाणकाम व्यवसायाचं केंद्रीकरण झालेलं आढळतं. साहजिकच त्यामुळं त्या प्रदेशाचा त्या देशाचा आर्थिक विकास झालेला आहे. खाणकाम ही मानवाची प्राथमिक आर्थिक क्रिया आहे. प्रदेशाच्या आर्थिक विकास खनिजावरती अवलंबून असतो. म्हणून खाणकामाला औद्योगिकरणाचा पाया असे संबोधले जाते. तर भूगर्भातील खनिजे उत्खनन करून बाहेर काढण्याच्या व्यवसायाला खाणकाम असे म्हणतात. मानव खनिजांचा वापर अगदी प्राचीन कालावधीपासून करत आलेला आहे. हा वापर तो कशा प्रकारे केलाय? तर पूर्वीच्या कालावधीमध्ये मानवाने भूगर्भातील ही खनिजे, हत्यारे, अवजारे तयार करणे, दागिने बनवणे, भांडी बनवणे, औषध निर्मिती करणे इत्यादीसाठी त्याचा वापर करत होता. मानवी संस्कृती आणि उत्क्रांतीचे वेगवेगळे टप्पेही त्या त्या काळातील खनिजाच्या वापराशी निगडीत आहेत. त्यामध्ये अगदी पाषाण युगाच्या शेवटच्या टप्प्यावर मानवाने भूमिगत खाणकामाचे कौशल्य प्राप्त किंवा आत्मसात केलेले आढळते. उदाहरणार्थ काशयुग, ताम्रयुग, लोहयुग, अणुयुग इत्यादी. ज्या ज्या कालखंडामध्ये त्याला ज्या ज्या खनिजांचा शोध लागला त्या त्या कालखंडाला त्या युगाला त्या खनिजावरून ओळखलं जातं. म्हणजे ज्या कालखंडामध्ये काश्य हा धातू आहे किंवा ताम्र, लोह या धातूचा शोध लागला आणि वापर त्याचा मोठ्या प्रकारे होऊ लागला त्या त्या कालावधीला त्या युगाला त्या धातूच्या नावावरून ओळखलं
जाऊ लागलं, म्हणजे काश्य, ताम्रयुग याप्रमाणे या कालखंड खनिजांच्या वापरानुसार अधोरेखित करण्यात आलाय. खाणकामामुळे मानवाची उत्तरोत्तर प्रगती होत गेली. मानवाने समुद्र आणि महासागराच्या तळातून सुद्धा म्हणजे अगदी यांत्रिकरण, तंत्रज्ञान याच्यामध्ये बदल झाला आणि मानवाने महासागराच्या तळातून सुद्धा खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे उत्पादन घेतले आहे आणि सध्या सुद्धा ते उत्पादन घेताना आपल्याला चालू आहे. खनिजांच्या वितरणावर खाणकाम व्यवसायाचा विकास अवलंबून असतो. खनिज संपन्न प्रदेशात खाणकाम व्यवसाय चालतो मोठ्या प्रकारे आणि हे जे भूगर्भात सापडणारी जी विविध प्रकारची खनिजे आहेत, ही खनिजे मानव निर्माण करू शकत नाही. पृथ्वीवर खनिजांचे वितरण हे असमान असलेले आढळते आणि या व्यवसायावरती अक्षांशाचा परिणाम होत नाही. अक्षांशानुसार हा व्यवसाय विकसित झालेला आपल्याला आढळत नाही. जागतिक पातळीवरती सर्वत्र खनिज आणि खाणकाम या व्यवसायाचा विकास होतो असे नाही. काही प्रदेशामध्ये खनिज मोठ्या प्रकारे उपलब्ध असतात. तरी परंतु अशा खनिज संपन्न प्रदेशातही खाणकाम व्यवसायावरती मर्यादा येतात. मर्यादा काय येतात याचं कारण जर आपण पाहिलं तर प्रतिकूल हवामान. त्या ठिकाणी हवामान कशा प्रकारचं आहे? अगदी उष्ण हवामान असेल, अति थंड हवामान असेल आणि त्या भागामध्ये चांगल्या प्रकारचं जर एखादं खनिज उपलब्ध होत असेल, मूल्यवान एखादं खनिज उपलब्ध होत असेल, तरी सुद्धा त्या प्रदेशात खाणकाम व्यवसाय करण्यावरती मर्यादा येताना आढळतात. कारण प्रतिकूल हवामानाचा परिणाम होताना आढळतो. शिवाय दुसरा घटक आहे तो म्हणजे प्रदेशाची दुर्गमता. अतिशय उंच सखल पर्वतीय प्रदेशामध्ये जर मौल्यवान खनिज उपलब्ध होत असेल तरी त्या भागामध्ये खाणकाम व्यवसाय चालत नाही. कारण प्रदेश हा दुर्गम असतो, दऱ्याखोऱ्यांनी व्याप्त असतो, वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध होत नाही. त्या खनिज संपन्न प्रदेशापर्यंत आपण पोहोचू शकत नाही आणि त्यामुळे त्या खाणकाम व्यवसायावरती मर्यादा पडतात. त्यानंतर प्रतिकूल भूगर्भ रचना. भूगर्भ रचना सर्वत्र सारख्या प्रकारची असते असं नाही. बदल त्याच्यामध्ये असलेला आढळतो आणि या भूगर्भ रचनेनुसार अंतर्गत भागामध्ये ते खनिज किती कुठपर्यंत आहे यानुसार आपल्याला तो खाणकाम व्यवसाय विकसित झालेला आढळतो. चौथा घटक आहे खनिजाचे मूल्य. तर खनिजाचं मूल्य किती आहे? म्हणजे ते मौल्यवान खनिज आहे का? आणि ते पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये म्हणजे किती साठा त्याचा उपलब्ध आहे? ते वरती काढण्यासाठी येणारा खर्च किती आहे? आणि त्याच्यातून मिळणारा फायदा किती आहे? या सर्वांचा विचार करता त्या खनिजाचं जे मूल्य आहे तर या मूल्याला अनुसरून त्या प्रदेशामध्ये आपल्याला खाणकाम व्यवसाय चालताना आढळतो. त्यानंतर पाचवा घटक आहे खनिजाची खोली. पृथ्वीच्या भूगर्भाच्या भागामध्ये जे खनिज आपल्याला आढळतं हे खनिज सर्वत्र काही सारख्या खोलीवरती असलेलं आढळत नाही. काही खनिज हे पृथ्वीच्या वरच्या थरामध्ये, काही खनिज हे पृथ्वीच्या अतिशय खोल असलेलं आपल्याला आढळतं आणि त्या खोलीनुसार ते खनिज वरती काढण्यासाठी लागणारं जे तंत्रज्ञान आहे, येणारा जो आर्थिक खर्च आहे, हा कशा प्रकारचा आहे याचा सुद्धा विचार करावा लागतो आणि त्याचा परिणाम त्या व्यवसायावरती होताना आपल्याला आढळतो. आणि खाणकाम हा व्यवसाय ज्या ठिकाणी केला जातो तेथे भांडवलाची तर उपलब्धता गरजेची आहे. म्हणजे आधुनिक प्रकारचं तंत्रज्ञान पाहिजे. त्या ठिकाणी मजूर पुरवठा, वाहतूक, दळणवळणाचा विकास, खनिज खाणीतून वरती काढण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची यंत्रणा आवश्यक आहे. ते खनिज वरती काढल्यानंतर ते दगड मातीनी युक्त असतं. त्याच्यावरती प्रक्रिया करून शुद्धीकरण माध्यमाच्या द्वारे ते शुद्ध करावं लागतं आणि पुन्हा ते कारखान्याच्या पर्यंत पोहोचवावं लागतं आणि या सर्वांच्यासाठी आपल्याला येणारा भांडवलाचा खर्च हा भरपूर आहे किंवा मोठ्या प्रकारचं भांडवलाची उपलब्धता पाहिजे. आणि सातवा घटक आहे हा म्हणजे तंत्रज्ञान. आता तंत्रज्ञान तर गरजेचं आहे. भूगर्भामध्ये आपल्याला खनिजाचा साठा शोधणं असेल, शोधल्यानंतर तो किती खोलीवरती आहे, तो साठा मौल्यवान आहे का, तो वरती काढण्यासाठी येणारा खर्च किती आहे, तर या सगळ्या ज्या तांत्रिक बाबी आहेत तर या पाहण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाची गरज असते आणि हे तंत्रज्ञान गरजेचं आहे. त्यानंतर आठवा घटक आहे कुशल असा मजूर पुरवठा. खाणीतून खनिज वरती काढणं हे कुशल मजुराचं काम असलेलं आढळतं. तो साठा पुन्हा भरणं,
शुद्धीकरण माध्यमापर्यंत पोहोचवणं, तिथून पुन्हा कारखान्यापर्यंत पोहोचवणं, तर याच्यासाठी आपल्याला मजूर पुरवठा आणि वाहतूक या दोन्ही बाबी अतिशय महत्वपूर्ण असलेल्या आढळतात. तर असे हे 8 घटक आहेत, म्हणजे प्रतिकूल हवामान, प्रदेशाची दुर्गमता, प्रतिकूल भूगर्भ रचना, खनिजाचे मूल्य, खनिजाची खोली, भांडवलाची उपलब्धता, तंत्रज्ञान, कुशल मजूर पुरवठा इत्यादी घटकांचा परिणाम आपल्याला खाणकाम व्यवसायावरती होतो आणि त्यामुळे खाणकाम व्यवसायावरती मर्यादा येतात. आता सध्याच्या कालावधीमध्ये जर पाहिलं तर बदलते तंत्रज्ञान व यांत्रिकरणामुळे खाणकाम व्यवसाय हा वेगाने विकसित होत आहे. म्हणजे खनिजाची जी उपलब्धता आहे, तर या ज्या ज्या ठिकाणी खनिज उपलब्ध आहे त्या त्या ठिकाणी तंत्रज्ञानाच्या साह्यानं, आधुनिक यंत्राच्या साह्यानं खाणकाम व्यवसाय हा विकसित झालेला आढळतो. शिवाय खनिजावर आधारित विविध प्रकारचे उद्योग विकसित होतात. उद्योग विकसित झाले की त्या प्रदेशात त्या उद्योगधंद्याच्यामुळे त्या देशाच्या आर्थिक विकासास मदत होते. त्यामुळे औद्योगिकदृष्ट्या विकसित देश हे आर्थिकदृष्ट्या विकसित बनतात आणि विकसित होत आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला खनिज संपन्न प्रदेश ही खाणकाम व्यवसाय, खनिज संपन्न प्रदेशात ही खाणकाम व्यवसाय चालण्यावरती काही मर्यादा येतात, परंतु अलीकडच्या तंत्रज्ञानामुळे आणि यांत्रिकरणामुळे आपल्याला हे व्यवसाय विकसित होत आहेत असे आढळते. तर अशा प्रकारे आपण खाणकाम पाहिलं. पुढची आपल्या प्राथमिक आर्थिक क्रिया आहे ती आहे शेती. आता शेतीमध्ये बघा आपल्या टेक्स्ट बुक मध्ये एक असं चित्र दाखवलेलं आहे तुम्हाला. चित्र एका ठिकाणी त्याचं चित्र आहे, दुसऱ्या ठिकाणी त्याची वैशिष्ट्ये आहेत आणि तिसऱ्या ठिकाणी त्याचा शेतीचा प्रकार आहे. मात्र हे 3 वेगवेगळे आहेत आणि त्याची आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. काय दिलंय बघा, प्रश्नवरचा नीट पहा. अ, आ, इ स्तंभाचे निरीक्षण करून साखळी पूर्ण करा. तसेच अ स्तंभामध्ये चित्रासंबंधीची वैशिष्ट्ये व शेती प्रकार याचा क्रमांक लिहा. म्हणजे अ स्तंभामध्ये आपल्याला चित्र दिलेलं आहे. या चित्रामध्ये तिथे दिले बघा शेतीचा प्रकार क्रमांक. शेतीचा प्रकार कुठला आहे, तर इथं इ, आ, इ जे पुढे क्रमांक दिले तो इथं क्रमांक लिहायचा आणि वैशिष्ट्ये कुठले लिहायचे. तर आता याला कुठली वैशिष्ट्ये आहेत, ती वैशिष्ट्यांचा इथं जो अ आहे, आ आहे, ई आहे, कुठलं वैशिष्ट्य त्याला लागतं, ती जोडी पूर्ण करायची. साखळी जी दिलेली आहे ही साखळी आपल्याला पूर्ण करायची आहे. अ, आ आणि ई स्तंभातील साखळी पूर्ण करायची. तर क्रमाने आपण ती साखळीनुसार पुढचं पाहतोय बघा. बघा पहिलं चित्र आहे आपल्याला इथं दिलेलं आहे. शेतीचा प्रकार आहे उद्यान शेती, म्हणजे आपली उद्यान शेती. इथं आपल्या अ मध्ये शेतीचा प्रकार कुठला दिलाय, तर इथं ख आहे, ख गट आहे, त्यामधला उद्यान शेती आहे. आणि वैशिष्ट्य कुठे आहे, तर वैशिष्ट्य इथं आपल्याला उ मध्ये आहे. उ हा मधला जो गट आहे त्याच्यामध्ये. आता जो उद्यान प्रकार आहे, तर या उद्यान प्रकारामध्ये शेती कशी, त्याची वैशिष्ट्ये काय दिलेत बघा. या चित्रामध्येच आपल्याला दिसतं की ही जी शेती आहे तर ही शेती फळे, फुले, औषधी वनस्पती, शोभेची झाडे इत्यादी उत्पादने यामध्ये घेतलेली आढळतात. ही शेती व्यापारी तत्वानुसार केलेली आढळतात. व्यापाराच्या उद्देशानुसार या शेतीचं उत्पादन होताना आढळतं. या शेतीचा आपण जेव्हा करतो तेव्हा ती आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने करावी लागते. शिवाय मनुष्यबळाचा वापर सुद्धा जास्त केला जातो आणि आधुनिक प्रकारचं तंत्रज्ञान, आधुनिक प्रकारची त्याच्यासाठी वापरली जाणारी काही बी बियाणे असतील किंवा पॉली हाऊस याच्या माध्यमातून ह्या शेतीची लागवड करावी लागते आणि त्यातून मनुष्यबळाचा सुद्धा वापर मोठ्या प्रकारे होताना आढळतो. ही जी शेती आहे ही शेती कुठं केली जाते, तर उष्ण कटिबंधीय असणाऱ्या प्रदेशामध्ये, भूमध्य सागरीय व समशीतोष्ण कटिबंधीय हवामानाच्या प्रदेशामध्ये ही शेती मोठ्या प्रकारे होताना आपल्याला आढळते. तर अशा प्रकारे ह्या शेतीची पहिल्या गटाची साखळी आपण पूर्ण केली. दुसरा प्रकार आहे पहा, दुसरा शेतीचा इथं प्रकार दिलाय. प्रकार आहे मंडई शेती.
मंडई शेतीचा प्रकार आहे. इथं आपल्याला दिसतं चित्र त्याचं आणि त्याची जी वैशिष्ट्य आहेत. आता मंडई ही जी शेती आहे तर शहराच्या सभोवताली पूर्णपणे ही शेती केली जाते. शहरात आपल्याला उदाहरणार्थ पुणे किंवा सासवड या भागामध्ये इथं आपल्याला ही शेती केलेली आढळते. शहरी भागातील मागणी पूर्ण करण्यासाठी शहराच्या लगत ही शेती होताना आढळते. मर्यादित शेत जमिनीतून जास्तीत जास्त उत्पादन काढलं जातं. जास्तीत जास्त उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्याचा कल असलेला आढळतो. ही शेती आहे ती भांडवलाधिष्ठित शेती म्हणून ओळखली जाते, कारण याच्यामध्ये खूप मोठ्या प्रकारे अधिक असा भांडवलाचा वापर होताना आढळतो. शिवाय मानवी श्रमाचाही वापर होतो. मानवी श्रमाच्या बरोबरीने शास्त्रीय ज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. शिवाय सेंद्रिय व रासायनिक खताचा वापर आणि जलसिंचनाचा मुक्त वापर याच्यामध्ये केला जातो. आणि ही जी शेती आहे तर या शेतीला म्हणजे शहरामधील असणाऱ्या लोकांची दैनंदिन असणारी भाजीपाला, फळे, फुले, अंडी ही जी मागणी आहे तर ही मागणी पूर्ण करण्यासाठी शहरापासून दूर अंतरावरती ही शेती केली जाते. शहरापासून दूर अंतरावरती म्हणजे किती अंतरावरती? तर शहरापासून एका रात्रीच्या प्रवासा इतक्या दूर अंतरावरती या शेतीचा विकास होताना आढळतो. म्हणजे एका रात्रीमध्ये ट्रकच्या द्वारे हा माल सकाळी शहरात बाजारपेठेमध्ये पोहोचवता येईल एवढ्याच अंतरावरती ही शेती होताना आपल्याला आढळते. आणि या शेतीतून भाजीपाला, फळे, दूध, मांस, अंडी, मासे इत्यादी पदार्थ अगदी ताजे पदार्थ शहरातील बाजारपेठेमध्ये सकाळी आपल्याला पोच केले जातात. आणि म्हणून या शेतीला ट्रक फार्मिंग या नावाने ओळखलं जातं. औद्योगिक दृष्ट्या संपन्न असणारे जे प्रदेश आहेत तर त्या प्रदेशामध्ये या शेतीचा विकास जास्तीत जास्त झालेला आहे. ज्या ठिकाणी शहराचा भाग आहे, जेथील शहरातील लोकसंख्या जास्त आढळते अशा ठिकाणी हा विकास होताना आढळतो. उदाहरणार्थ खेड शिवापूर, सासवड हे पुण्यापासून जवळचे ठिकाण असलेले आढळते. पुण्यापासून एका रात्रीच्या अंतरावरती प्रवासाने ही सासवड आणि खेड शिवापूर प्रदेश असलेला आढळतो. त्या ठिकाणी आपल्याला फळे, फुले, भाजीपाला यांचा पुरवठा शहरातील लोकसंख्येला त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी होताना आढळतो. तर अशा प्रकारे आपल्याला ही मंडई बागायती शेती असलेली आढळते. ही मंडई बागायती शेती म्हणजे वायव्य युरोप म्हणजे ब्रिटनचा भाग, त्यानंतर डेन्मार्क, बेल्जियम, जर्मनी, नेदरलँड, संयुक्त संस्थान, लेक पेनिसुलवा, ऑस्ट्रेलियाची किनारपट्टी या भागातही मोठ्या प्रकारे मंडई बागायती शेती होताना आपल्याला आढळते. त्यानंतर तिसरा प्रकार आपल्याकडे इथं चित्र दिलेलं आहे पहा. तिसरा शेतीचा प्रकार आहे विस्तृत व्यापारी धान्य शेती. विस्तृत असणारी जी व्यापारी धान्य शेती आहे ही कशा प्रकारे आढळते तर इथं चित्र दिलेलं आहे बघा. पूर्ण सकल आणि सपाट असा शेतीचा भाग आहे आणि यंत्राच्या साहाय्याने त्याची काहीतरी मशागत, काढणी वगैरे होताना आपल्याला आढळते. विस्तृत धान्य शेती कशाला म्हणतात तर शेतीतील पिकाचे उत्पादन व प्राणीज उत्पादने स्थानिक अथवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विकून नफा मिळवला जातो त्या शेतीला विस्तृत धान्य शेती असे म्हणतात. विस्तृत धान्य शेती असे म्हणतात. 19व्या शतकाच्या पूर्वार्धात हा शेतीचा प्रकार उदयास आला असून आर्थिक व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील बदलामुळे जगातील विविध भागातील विविध प्रदेशात या शेतीचा विकास झालेला आढळतो. या शेतीची वैशिष्ट्ये काय आहेत तर या शेतीचा आकार खूप मोठा असतो. सुमारे 40 ते 1600,000 हेक्टर्स पर्यंत ही शेती असताना आपल्याला आढळते. यामध्ये भांडवलाचा, आधुनिक कृषी यंत्राचा वापर अधिक होताना आढळतो. म्हणजे पेरणीचं यंत्र, इथे यंत्र दिसते बघा एक आपल्याला, पेरणी यंत्र, संयुक्त कापणी मळणी यंत्र, खते, कीटकनाशकांची फवारणी करणे. अशा विस्तृत शेतीला जर कीटकनाशकांची फवारणी करायची असेल तर हेलिकॉप्टर्सचा वापर काही ठिकाणी केला जातो. शिवाय ही एकपीक पद्धतीची शेती आहे. म्हणजे
एकच पीक याच्यामध्ये घेतलं जातं, कारण शेतीचं क्षेत्र विस्तृत असतं. त्यामुळे त्याची कापणी, काढणी, पेरणी, औषध फवारणी करणे ही कामं यंत्राच्या साहाय्यानं करणं सोयीस्कर पडतं. म्हणून ह्याच्यामध्ये एकच पीक असतं. उदाहरणार्थ समशीतोष्ण गवताळ प्रदेशामध्ये गहू आणि मक्याची शेती केली जाते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे, पेरणीपासून काढणीपर्यंत सर्व कामे ही यंत्राच्या साहाय्याने केली जातात. म्हणजे विस्तृत भाग असतो, शिवाय लोकसंख्या त्या प्रदेशामध्ये कमी असते आणि म्हणून यंत्राच्या साहाय्यानं ही शेती केली जाते. शेती व व्यापारी पशुपालन एकत्रित यामध्ये केलेलं आपल्याला आढळतं. यामधून निघणारे हेक्टरी उत्पादन हे कमी असतं, पण दरडोई उत्पादन मात्र याच्यातलं जास्त असलेलं आढळतं. दरडोई जास्त भूधारणाचं प्रमाण असतं. प्रत्येक शेतकऱ्याला असणारी जी जमीन आहे ही जमीन जास्त असलेली आढळते. शेती ही शेतकऱ्याच्या म्हणजे मालकीची असलेली आपल्याला आढळते. म्हणजे दरडोई यांचं भूधारण क्षमता जास्त असलेली आपल्याला आढळते. या शेतीतून गहू, मका ही प्रमुख पिके घेतलेली आढळतात. शेतीचे स्वरूप हे व्यापारी आढळतं आणि या शेतीतून निघणारे उत्पादन हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी ठेवलं जातं किंवा त्याची विक्री केली जाते आणि त्यातून मोठ्या प्रकारचं परकीय चलन उपलब्ध होताना आपल्याला आढळते. अशी असणारी ही विस्तृत व्यापारी धान्य शेती आहे. ही शेती कुठं केली जाते, तर उत्तर अमेरिकेतील प्रेरीचा गवताळ प्रदेश, उत्तर डाकोटो, दक्षिण डाकोटो, मोंटाना या भागामध्ये, युरोप खंडातील रशिया, स्टेपीचा गवताळ प्रदेश, रशियातील युक्रेनचा भाग आहे, कझाकस्तान, दक्षिण आफ्रिकेतील वेल्ड गवताळचा प्रदेश, ऑस्ट्रेलियातील डाऊनचा गवताळ प्रदेश आणि ऑस्ट्रेलियाच्या आग्नेयेस असणारं मरे डार्लिंग नदीचं खोरं, की हे जे सर्व प्रदेश आहेत, तर हे सर्व प्रदेश विरळ लोकसंख्येचे आहेत आणि गरजेपेक्षा जास्त त्या ठिकाणी जमिनीचं क्षेत्र उपलब्ध आहे. साहजिकच त्या ठिकाणी ते विस्तृत शेतीसाठी वापरलं जातं आणि या भागामध्ये गरजेपेक्षा जास्त होणारं उत्पादन हे बाजारपेठेमध्ये विकून त्याच्यापासून परकीय चलन मिळवलं जातं. तर अशा प्रकारे आपल्याला यामध्ये ही शेती आणि त्याची वैशिष्ट्ये असलेली आहे. पुढचा आपल्याला शेतीचा प्रकार दिलेला आहे पहा, मळ्याची शेती. इथं चित्र दिलेलं आहे मळ्याची शेती. आपल्याला एक चित्र दिसते बघा, चहाचे मळे आहेत इथं, डोंगर उतार आणि डोंगर उतारावरती मळ्याचा भाग आहे. तर मळ्याची शेती कशाला म्हणतात, तर हा मळ्याच्या शेतीचा भाग सुद्धा व्यापारी निर्याती विमुख ही शेती आढळते. उष्णकटिबंधीय भागामध्ये केली जाते. व्यापारी तत्वावरती नगदी पिकांचे विशेषीकरण आपल्याला आढळतं. म्हणजे व्यापारी तत्वावरती उष्णकटिबंधामध्ये जी शेती केली जाते त्या शेतीला आपण व्यापारी मळ्याची शेती म्हणून ओळखतो. ही जी शेती आहे, तर या शेतीची आपल्याला काही वैशिष्ट्ये आढळतात. त्याच्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे, शेतीचा आकार मोठा असतो. म्हणजे मोठा म्हणजे काय, तर सर्वसाधारणपणे ही शेती 40 ते 400 हेक्टर्स पर्यंत शेतीचा आकार मोठा असतो. शेती ही भांडवलाधिष्ठित असते, म्हणजे या शेतीसाठी मोठ्या प्रकारचं भांडवल उपलब्ध करून द्यावं लागतं. म्हणजे तंत्रज्ञान असेल, वाहतूक, दळणवळण, कामगारांचे वेतन असेल, तर याच्यासाठी खूप मोठ्या प्रकारे आपल्याला भांडवल उपलब्ध करून द्यावं लागतं. तिसरं आहे, शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन केलं जातं. म्हणजे याच्यासाठी लागणारे बी बियाणे, कुशल तंत्रज्ञान हे शास्त्रशुद्ध पद्धतीने वापरलं जातं आणि त्यातून आपल्याला त्याचं व्यवस्थापन केलं जातं. ही शेती ही एक पीक शेती असलेली आढळते. म्हणजे एक सलगच याच्यामध्ये पीक घेतलं जातं. उदाहरणार्थ आपल्या भारतामध्ये असणारे जे श्रीलंकेचा भाग, आसाम आहे, तर या भागामध्ये एकसंघ अशी मळ्याची शेती केली जाते. म्हणजे मोठ्या प्रकारे त्या ठिकाणी डोंगर उतारावरती चहाची लागवड केली जाते. दक्षिण अमेरिकेतील असणाऱ्या ब्राझीलच्या भागामध्ये फक्त कॉफीचे मळे असलेले आपल्याला आढळतात. म्हणजे त्या ठिकाणी कॉफीची शेती होताना आढळते. तर अशा प्रकारे एकाच प्रकारच्या पिकाची लागवड त्यामध्ये होताना आपल्याला आढळते. पिकाची योग्य पद्धतीने प्रक्रिया आणि प्रतवारी केली जाते. त्यानंतर स्थानिक मजुरांच्या मार्फतच शेतीची कामे करून घेतली जातात.
एकदा लागवड केल्यानंतर 10 ते 15 वर्ष त्याच्यातून उत्पादन घेतलं जातं. म्हणजे चहाच्या झाडाची जर एकदा लागवड केली तर त्याची फक्त पाने तोडली जातात आणि त्या पानावरती प्रक्रिया करून त्याची चहाची भुकटी किंवा पावडर बनवली जाते. म्हणजे ते झाड आपल्याला 10 ते 15 वर्ष उत्पादन देताना आढळतं. आता या शेतीतून आपल्याला चहा, कॉफी, रबर, कोको ही उत्पादने घेतली जातात. भारतातील केरळ, श्रीलंका किंवा आसाम या ठिकाणी चहाचे मळे असलेले आढळतात. केरळ राज्यामध्ये मसाल्याचे आणखी मळे असलेले आढळतात. कोकणच्या विभागामध्ये काजूच्या बागा असलेल्या आढळतात. तर अशा प्रकारे हे मळ्याची शेती आढळते. जागतिक पातळीवरती जर पाहिलं तर मलेशिया, त्यानंतर इंडोनेशिया याही ठिकाणी आपल्याला म्हणजे श्रीलंका, कॅरेबियन, ब्राझील, फिलिपाईन्स, थायलंड, व्हिएतनाम येथेही मळ्याची शेती होताना आढळते. जे उष्ण उपोष्ण कटिबंधीय प्रदेशामध्ये मळ्याच्या शेतीचा विकास झालेला आहे. यानंतर आपल्याला पुढचा जो शेतीचा प्रकार आहे तो आहे सखोल उदरनिर्वाहाची शेती. आपल्याला सखोल उदरनिर्वाहाच्या शेतीचे इथं चित्र दिसते बघा. चित्र पाहिल्यानंतरच तुमच्या लक्षात येईल की इथं आपल्याला भाताची लावणी चाललेली आहे. कारण अगदी गुडघाभर पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये अनेक इथं जे मजूर आहेत हे मजूर आपल्याला ते भात लागवड करताना आढळतात. तर ही जी शेती आहे सखोल उदरनिर्वाहाची ही शेती म्हणजे स्वतःच्या कुटुंबाची अन्नाची गरज भागवण्यासाठी जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी सखोल पद्धतीने ही शेती करताना आढळतात. या शेतीच्या बरोबर पशुपालनही केलं जातं. या शेतीची वैशिष्ट्ये पाहिली तर शेत जमिनीचा आकार लहान असतो. म्हणजे लहान म्हणजे किती तर 0.5 ते 1.25 हेक्टर पर्यंत असतो. कमीत कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा यातून प्रयत्न केलेला आपल्याला आढळतो. तिसरं वैशिष्ट्य आहे अन्नधान्याच्या उत्पादनास प्राधान्य दिलं जातं. म्हणजे जे नित्य नियमन आपण आहारात जे वापरतो म्हणजे तांदूळ असेल किंवा असं काही जे अन्नधान्य आहे तर त्याला जास्तीत जास्त प्राधान्य दिलं जातं. यामध्ये मानवी श्रमाचा आणि प्राण्यांचा वापर केला जातो. म्हणजे मानवाच्या साह्यानं त्याची लागवड करणं म्हणजे पेरणी करणं, कापणी करणं, त्याची मळणी करणं, त्याचबरोबर त्याच्यामध्ये प्राण्यांचा वापर करणं की जसं आपण बैलांच्या साह्यानं मळणी, कापणी, त्याची लागवड किंवा त्याच्या मशागती शेतीचा करतो तर मानवी श्रम व प्राण्यांचा वापर केला जातो. अशी जी शेती आहे या शेतीतून प्रति हेक्टरी जास्तीत जास्त उत्पादन परंतु दरडोई कमी उत्पादन निघतं. आणि ही शेती स्थायी स्वरूपाची आहे. म्हणजे एका ठिकाणी केली जाते, कायमस्वरूपी वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी ही शेती केली जाते. या शेतीतील प्रमुख खाद्यान्न आहे ते तांदूळ आहे. तांदूळ या पिकाच्या बरोबरीनं गहू, कडधान्य, मका, ओट, बार्ली, सोयाबीन याही पिकांची लागवड होताना आढळते. तर अशा प्रकारे आपल्याला ही शेती होताना आढळते. या शेतीचा वैशिष्ट्ये आढळतात. पुढची आपल्याला शेतीचा प्रकार आहे तो आहे स्थलांतरित शेती. तर स्थलांतरित शेती कशा प्रकारे आढळते तर इथं जंगल दिसतं पहा. स्थलांतरित शेती म्हणजे हा शेतीचा एक अदीम प्रकार आहे. म्हणजे अदीम म्हणजे आदिवासी प्रकार असलेला आढळतो. स्थलांतरित शेती म्हणजे वनातील जमिनीची निवड करायची. म्हणजे जेव्हा आदिमानव हा भटकंती जीवन जगत होता तेव्हा तो जंगलात एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी भटकत जायचा. जमिनीची निवड करायचा. झाडे झुडपे त्या ठिकाणचे तोडायचा. गवत त्या ठिकाणचं म्हणजे काढायचा. तोडलेली झाडे झुडपे आणि गवत जाळतात वाळल्यानंतर आणि ती जाळून जी राख शिल्लक राहते ती राख त्या जमिनीवरती पसरली जाते खत म्हणून आणि त्या मृदेत ती राख मिसळून त्या जमिनीची वापर ते शेतीसाठी करतात. आणि अशा जमिनीची उत्पादकता ही 2 ते 3 वर्षच असलेली आढळते. त्यानंतर ती जमीन पुन्हा तिथं सोडून द्यायची, पुन्हा दुसऱ्या जमिनीची निवड करायची. पुन्हा दुसऱ्या ठिकाणी केली तीच प्रक्रिया. म्हणजे जमीन निवडणं, ते झाडे झुडपे तोडणं, ते वाळल्यानंतर जाळणं, ती राख पसरणं, पुन्हा 2-3 वर्ष शेती करणं, पुन्हा दुसऱ्या ठिकाणी ती जमीन सोडून जाणं. म्हणून याला स्थलांतरित शेती म्हणतात. आपण पिकांची फेरपालट करतो एका जमिनीत, पण ही शेती बदलली जाते, जमीन बदलली जाते, जमिनी पालटली जाते. म्हणून याला स्थलांतरित शेती असं म्हणतात. ही शेती
प्रामुख्याने त्याचा आकार खूप लहान असतो. वनातील भूभागाची शेतीसाठी निवड केली जातात. वने जाळली जातात. त्याचा वापर केला जातो. त्यामुळे उत्पादन क्षमता याची फार कमी असलेली आपल्याला आढळते. वने तोडल्यामुळे वनसंपदेचा ऱ्हास होतो. मृदेची धूप होताना आढळते. याचा परिणाम पर्यावरणाच्या संतुलनावरती झालेला आढळतो आणि पर्यावरणाला धोका याच्यामुळे निर्माण होताना आढळतो. शिवाय विषुवृत्तीय प्रदेशातील वनाखालील जमीन ही आशिया, आग्नेय आशिया, मध्य व दक्षिण अमेरिका, आफ्रिका इत्यादी भागातील क्षेत्र जे वनाखाली आहे तर त्याचा वापर आपल्याला या स्थलांतरित शेतीसाठी केलेला आढळतो. ही शेती पारंपरिक पद्धतीने केली जाते. पारंपरिक अवजारे याच्यामध्ये वापरली जातात. या शेतीच्या प्रकारात आपल्याला फळे, अन्नधान्य, कंदमुळे, भाजीपाला इत्यादी मिळवलं जातं. निघणारं उत्पादन हे अतिशय अपुरे किंवा त्यांच्या कुटुंबाला पुरेल इतकंस सुद्धा पुरेसं उपलब्ध होत नाही आणि त्यामुळं हे जंगलाच्या वास्तव्यानं राहणारे जे अधिमानव आहेत किंवा शेती करणारे जे लोक आहेत हे शेतीच्या बरोबरीनं पशुपालन हा व्यवसाय करताना आपल्याला आढळतात. वनातील प्राणी जीवनावरती याचा विपरीत परिणाम यामुळे झालेला आपल्याला आढळतो. ही शेती विषुवृत्तीय प्रदेशाच्या आग्नेय आशिया, आफ्रिका, मध्य व दक्षिण अमेरिकाच्या विविध भागामध्ये विविध नावाने ओळखलेली आपल्याला आढळते. मध्य अमेरिकेमध्ये या शेतीला मिल्पा म्हणतात. व्हेनेझुएलामध्ये त्याला कोनुको म्हणतात. ब्राझीलमध्ये रोको म्हणतात. कांगोमध्ये मसोलो म्हणतात. श्रीलंका, चीनमध्ये त्याला व्हिएतनाम म्हणतात. मलेरियामध्ये त्याला लडांग म्हणतात. व्हिएतनाममध्ये त्याला रे म्हणतात. अशा वेगवेगळ्या नावाने ही शेती वेगवेगळ्या भागात ओळखली जाते. वरील सर्व जे आपण शेतीचे प्रकार पाहिले तर वरील चित्र आणि माहितीच्या साहाय्याने शेतीवर परिणाम करणाऱ्या घटकाचे वर्गीकरण प्राकृतिक आणि जे मानवी घटक आहेत हे घटक तुम्ही वहीमध्ये लिहून काढायचे आहेत. वरच्या जे चित्र पाहिली त्याच्यातील प्राकृतिक मानवी कुठले घटक शेतीवरती परिणाम करतात ते लिहून काढायचे तुम्ही वहीमध्ये. शेतीचं स्पष्टीकरण एक थोडक्यात आपण पाहणार आहोत. जगात आफ्रिका खंडात जास्तीत जास्त लोक शेती या व्यवसायात गुंतलेले आपल्याला आढळतात. युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या खंडात शेतीचं क्षेत्र विस्तृत असून लोकसंख्या कमी असलेली आढळते. कारण विकसित राष्ट्रात कमी व विकसनशील राष्ट्रात जास्त असलेला आढळतो. शेतीवर परिणाम करणारे घटक कारण शेती ही सर्वत्र सारख्या प्रकारची केली जाते असं नाही. कारण त्या ठिकाणी काही प्राकृतिक घटकांचा म्हणजे मृदा, हवामान, पाणी पुरवठा हे घटक परिणाम करताना आढळतात. तर मानवी घटकाच्या मध्ये श्रम, बाजारपेठ, भांडवल, वाहतूक, साठवणुकीची सुविधा, सरकारी धोरण, लोकसंख्या, भूमीच्या मालकीचा हक्क इत्यादी घटकांचा परिणाम होताना आढळतो. आणि या सर्व घटकांना अनुसरून पीक पद्धतीमध्ये बदल दिसतो. काही ठिकाणी ग्रीन हाऊस, पॉली हाऊस या आधुनिक पद्धतीचं उत्पादन घेतलं जातं. याशिवाय संकरित बी बियाणे, खते व कीटकनाशकांचाही वापर करून उत्पादन दिवसेंदिवस वाढवण्याचा प्रयत्न या शेतीतून होताना आढळतो. जरा विचार करा. याच्यामध्ये 2 प्रश्न आहेत. हे प्रश्न तुम्ही वहीमध्ये लिहून काढायचे आहेत. पॉलीहाऊस, हरितगृह याचा उपयोग विशिष्ट प्रदेशातील वनस्पती इतर प्रदेशात वाढवण्यासाठी केला जातो. असा प्रयोग हिमाच्छादित प्रदेशामध्ये करता येऊ शकतो का? याचं उत्तर तुम्ही लिहायचं आहे. शिवाय या पाठात अभ्यासलेल्या आर्थिक क्रियाविषयी कोणत्या आर्थिक क्रिया मानव करत असावा याची चर्चा आपल्याला करायला सांगितलेली आहे. तर याची यादी तुम्ही तुमच्या वहीत मध्ये लिहून ठेवायची आहे. धन्यवाद. या व्हिडिओ बरोबर आपला जो 4थं प्रकरण होतं प्राथमिक आर्थिक क्रिया हे प्रकरण पूर्णपणे संपलेलं आहे. धन्यवाद.